तर जय महाराष्ट्र पब्लिक, तर नव्या व्हिडिओमध्ये तुमचं परत स्वागत आहे। तर आज आपण शिकणार आहे की एनरोलमेंट नंबर कसं काय काढायचा आपला, म्हणजे जो फार्मर आयडी तो कशा प्रकारे चेक करायचा, आपला स्टेटस वगैरे कसा चेक करायचा। तर तो स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। एकदम सोपं आहे, तुम्ही आपल्या मोबाईलवर पण चेक करू शकता इझिली। तर सगळ्यात पहिले तुम्हाला या ॲग्रीस्टेटच्या वेबसाईटवर यायचं आहे। ही वेबसाईट तुम्हाला जर माहीत नसेल तर काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, त्याच्यावर या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा, तुम्ही सरळ या पेजवर येऊन जाशाल। आणि या पेजवर आल्यानंतर आपल्याला लॉग इन विथ CSE करायचं नाही, डॅशबोर्ड, चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ CSE तीन ऑप्शन दिसतात। तर मधलं ऑप्शनवर क्लिक करायचं, कारण आपल्याला एनरोलमेंट स्टेटस चेक करायचं आहे। तर त्यावर क्लिक केल्यानंतर सरळ आपल्याला काय करायचं आहे, इथं दोन ऑप्शन भेटतात आपल्याला, चेक स्टेटस अगेन्स्ट म्हणजे आधार नंबर टाकून चेक करू शकतो, नाहीतर एनरोलमेंट ID। तर मी आता एनरोलमेंट IDच टाकणार आहे। आणि हा ID कुठं असतो माहिती आहे का, आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करतो ना फार्मर आयडीला, जे आपल्याला पावती वगैरे भेटते त्या पावती हा नंबर आपल्याला भेटून जातो। तर इथं सरळ हा नंबर टाकणार आहे मी। आता नंबर वगैरे नीट टाका, जेणेकरून आपला स्टेटस एकदम व्यवस्थित दिसेल। आणि इथं टाकल्यानंतर आपल्याला सरळ चेकवर क्लिक करायचं। इथं चेकवर क्लिक केल्यानंतर एका क्लिकमध्ये आपल्याला आता बघा आपला अप्रूव्हल स्टेटस इथं बघू शकता, फार्मर नेम आणि सेंट्रल ID। तर एनरोलमेंट नंबर हा आपला असतो, आता मी टाकलेला आहे तो, आपल्या पावती भेटतो ना। अप्रूव्हल स्टेटस बघा अप्रूव्ड झालेलं आहे, ग्रीनमध्ये दिसतंय आपलं अप्रूव्ड झालेलं आहे। आणि फार्मरचं नेम इथं साईडला बघू शकता तुम्ही, फार्मरचं नेम वगैरे दाखवतो। आणि त्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे रिपोर्ट्स एनरोलमेंट डेट, म्हणजे आपला कधी आपल्याला अप्लाय केलं होतं, 9 फेब्रुवारीला अप्लाय केलं आणि 14 फेब्रुवारीला आपलं अप्रूव्हल झालेलं आहे ते। आणि रिजेक्शन असतं तर इथं रिजेक्शन दाखवलं असतं लगेच, बट हे अप्रूव्हल झालेलं आहे। आणि त्यानंतर इथं सेंट्रल ID, तर आता सेंट्रल ID म्हणजे काय, हाच आपला फार्मर ID एक प्रकारचा, जो आपल्याला पोस्टाने भेटणार आहे ना, तो आपल्याला ऑनलाईन सुद्धा भेटतो। याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठे डॉक्युमेंट्स वगैरे द्यायचे असेल PM किसान योजनेला तर तुम्ही इझिली देऊ शकता ते। तर असा होता हा व्हिडिओ। तुम्हाला हा व्हिडिओ जर समजला असेल तर आपला अप्रूव्हल स्टेटस लगेच चेक करा। मोबाईलमध्ये तुम्ही क्रोमवर जायचं आणि या वेबसाईटवर जायचं आणि चेक करायचा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर काय करायचं, सरळ यूट्यूबला जायचं आणि यूट्यूबला गेल्यानंतर ओम जगताप टेक चॅनल सर्च करायचं। आणि सर्च केल्यानंतर बघू शकता आपलं चॅनल एक नंबरच दिसतंय। तर बघू शकता तुम्हाला आपला मराठी माणूस दिसत असेल आज। आणि हे चॅनल सरळ सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जे आपले व्हिडिओ बनवत असतो ना मी, त्याचे नोटिफिकेशन येत असतील। तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असत राहा।